वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अनादर ब्लॉग. बट हा ब्लॉग एक्झाम ट्रॅव्हल ब्लॉग आहे बिकॉज माझं सेंटर आले विरारला AIB एक्झामचं. सो आज तो दिवस आलेला आहे आणि आता 6 वाजलेत. मला 7ची लॉन्च पकडायची आहे. बघूया हा ब्लॉग कसा होतोय. जास्त काय नसेल या ब्लॉगमध्ये, बट जस्ट कसा प्रवास होतो आणि कसा येतोय तेच असेल. सो स्टे ट्यून. आणि माझा चेहरा बघू शकते कसा झोपेलेला झाला आहे. बट मी झोपलेल्या वेळेत आणि पण लवकर उठल्यामुळे तसं आहे. नंतर थोड्या वेळाने चांगला होईल. आणि असं मी ड्रेस घातला आहे AIBसाठी. सो बघूयात. चलो मला वाटलं तिथंच आहे. मला वाटलं माधुरी सोबत तिथं गप्पा मारत बसलीस की काय? बस आमची एक्झाम आम्ही खूप हॅपी आहोत. जाम अभ्यास झालाय. कसलं तर भेटलं पण आम्हाला आहे ना अजिबात आनंद झाला नाहीये. कारण की आम्ही एकत्र भेटलो पण आम्हाला आनंद नाही झाला कारण की एक्झाम आहे. एक्झामचं टेन्शन त्यामुळे येताना आम्हाला थोडंसं वाटेल कारण की हे कोणी नसतील. आम्हीच असतो ते कांदिवलीवाले विरारवाले जाम लेट. विरारवाले गावावरून यायला वेळ लागेल. विरार थँक्यू. हिला काय विचारलं सांग. ती परत तशी रिॲक्शन देणार आहे. परत चल बाहेर जाऊ. नको नको एकदम. आणि 2 मिनिटात बोलते फोटो काढतात. चल फोटो काढू. चल जाऊ चला. चला. कसं वाटतंय तुला? एकदम भारी वाटते. अभ्यास झाला? अजिबात नाही. निर्लज्ज. कुठं चाललेस? दुबई. AIBचं सेंटर आम्ही कधी फिरायला गेलो नाही. लॉन्चनी एवढं 3 वर्षाचा कधी प्लॅन झाला नाही. पण आम्ही एक्झामसाठी एकत्र आलोय आणि चाललोय. त्या निमित्ताने तरी फिरतोय आपण. सगळी शेवटी कुठे फिरायला गेलोच ना आपण गेलोच ना. मजा चाललंय. मस्त रिकामी बस मिळाली. माझे मेंबर मला सोडून गेलेत कारण त्यांना अगोदरची बस भेटली आणि मला नंतर गर्दी होती म्हणून. आजच गुगल प्ले स्टोर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून डाउनलोड करा आणि अनुभव. AIB वाल्यांना सेंटर बघा कुठे भेटलंय. सोसायटीत सेंटर आहे. माय गॉड. सगळ्यांना डेस्टिनेशन जवळ येत चाललंय. माझं सेंटर एवढं बेकार ठिकाणी आलं ना. म्हणजे ती सगळं रेसिडेन्सी एरिया आणि एवढं. आणि इकडे जेवदानी मातेचं मंदिर आहे आणि भेटलं इथं अजूनपर्यंत नाही. आता बघूया. रेसिडेन्सी एरियामध्ये आहे तर स्टुडंट उभे. हे बघा काय भारी ठिकाणी आमचं कॉलेज लागलं आणि या एरिया बघा किती काय डोक्याला एटीवाले आहेत. दुसरं कुठलं काय भेटलंच नाही. आणि हे जेवदानी जाऊ द्या पण जेवदानी आहे इथे पाठीशी. आणि आज फायनली पोचले सेंटरला. आता एक्झाम नंतर भेटूया. बाय बाय. One eternity later. फायनली एक्झाम झालेली आहे आणि मी जाणं घरी अपेक्षित होतं. पण मी आता घरी नाही जात आहे. मी प्राजक्ताकडे जाते आहे कारण की मला सरप्राईज द्यायला आली होती. आम्ही आता इथे चहा प्यायलो आणि आता मी जातो तिच्या घरी जातो किंवा बीचवर जातो. काहीतरी जातो आता ते तिलाच माहिती आहे. थांबा ती फोनवर बोलते. तिची भेट पण तुम्हाला घालून देईल.
झालं ऑन दी स्पॉट जेव्हा एखादी गोष्ट घडते ना तेव्हाचा ब्लॉग असाच असतो. आणि प्राजक्ता मला भेटायला आलेली आणि आता मी तिच्या घरी राहणार आहे. सो आम्ही आलेलो आहोत रजोडी बीचला. रजोडी बीच आहे ना. आणि आजचा दिवस असा छोटासा पण मस्त स्पेंड करणार आहोत किती दिवसांनी. फायनली रजोडी बीचची वाईब आहे ना मस्त आहे. तिथे असं प्रपोजल बर्थडेचं सेलिब्रेशन वगैरे असं करणारे लोक भरपूर असतात आणि एक वेगळाच वाईब आहे बीचला. मी येणं काल अपेक्षित होतं तिथे मी आज आलेले आहे कारण मी थांबलेले प्राजक्ताकडे. आणि सकाळचा गेटवे ऑफ इंडिया बघा किती शांत. नो चिलबिल किलबिल. आणि मी आंघोळ गेलेली आहे. अँड फायनली घरी आलेले आहे मी. आता फ्रेश वगैरे होते आणि झोपते कारण झोप झालेली पण आहे आणि नाही पण आहे. सो झोपते. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.